वेदामूलं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मूलं गुरुकृपा गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति भद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. श्री गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली. शुभाशुभ पाहता भावना राम झाली. निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली. जय जय रघुवीर समर्थ. वाच्य समाधान झाले हे पाहिजे बोलिले बोलिल्यासाठी समाधान गेले तो घडेना. काही सांडावे लागत नाही काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. समाधान असा शब्द आणि समाधान अनिर्वाच्य म्हणजे त्या समाधानाची वाच्यता करता येत नाही असं समाधान. अनिर्वाच्य बोलून सांगता येत नाही. बोलून सांगता येतं ते समाधान शाश्वत नसतं, शाश्वताचंही नसतं. शब्दामध्ये सांगता येते. सांगतो ना, चहा प्याला गोड होता, हे औषध कडू होतं. समाधान म्हटलं तर आनंदाचं समजा. बरं वाटलं, काय झालं, हा डोळे भरून पाहिलं, डोळ्याचं पारणं फिटलं, काय 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 वर्णन करून सांगतो समाधानाचं. आनंद वाटलं, सुखथोर झालं, काय काय म्हणा. पण आपल्याला आपण पाहणं आणि ते आपल्याला आपण पाहणं ते आपलं निरंतर असलेलं आपलं रूप पाहणं. निरंतर आणि अनंत असं असणं पाहणं आपल्याला. ज्याच्यासाठी हा सर्व खटाटोप करायचा, अध्यात्माचा म्हणा, तपाचा म्हणा, काय जे काय असेल ते काही सर्व सायास करतात लोक, प्रयत्न करतात लोक, कष्ट घेतात लोक. परंतु त्याची प्राप्ती झाल्यावर असं समजतं की सायासाची गरज नाही, असं समाधान. इथे म्हटलेलं आहे की ते समाधान प्राप्त झाल्यावर ते जर तुम्ही कोणाला सांगितलं आहे, ते बोलता येत नाही, सांगता येत नाही, परंतु तो अनुभव काही त्या अनुभवाच्या जवळ जाणारे काही ना काही तुम्ही शब्दाने जेव्हा सांगायला लागता तर ते समाधान काही नाहीसं होत नाही. चहा प्याला गोड लागला, तर ती गोडी जी आहे ती तुम्ही सांगितली, मला गोड होता चहा, का तुम्हाला जे समाधान झालेलं आहे ते नाहीसं होतं का? ती उलट कसा चहा होता ते तुम्ही दुसऱ्याला सांगताय की बाबा तू पण तो चहा पिऊन बघ. आणि हे समाधान तर असं आहे की ते कधी नाहीसंच होणार नाही. एकदा तुम्ही ते समाधान प्राप्त झालं, तुम्हाला स्वरूपाचं, आत्मरूपाचं, एकदा तुम्ही ते पकडलं, एकदा तुम्हाला ते कळलं, एकदा तुम्ही ते धरलं, तुमचं तुम्ही. आणि ते कसं आहे, काय आहे, त्याच्यासाठी काय करावं, काय करू नये,
हे जर तुम्ही दुसऱ्यांना शब्दामध्ये सांगायला लागला तर तुम्हाला जे प्राप्त झालेलं ते काय नाहीसं होत नाही, एवढं मात्र लक्षात घ्या. आणि म्हणून समर्थांसारखे संत म्हणा, सद्गुरू म्हणा, तुमचे आमचे, हे सर्वांना सांगतात की हे समाधान तुम्ही सुद्धा प्राप्त करून घ्या. आणि आमच्या महाराजांचं एक वचन आहे, आपण सुखी व्हायचं, आपण सुखी व्हायचं, पण ते आपण सुखी व्हायचं ते दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी सुखी व्हायचंय, एकट्याने सुख भोगण्यासाठी नाही. आपण सुखी व्हायचं ते दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी सुखी व्हायचं, असं एक महाराजांचं वचन आठवलं. कारणच हे आहे की ते समाधान, ते सुख जे तुम्हाला प्राप्त झालंय, जरी ते वाचने बोलता येत नाही, वाचे बोलता नाही माहिती तुम्ही, तरी सुद्धा येन प्रकाराने तो अनुभव तुम्ही जरी दुसऱ्यांना वाटला, शब्दे वाटू धन जन लोका, तुम्हाला जी प्राप्ती झाली ते समाधान झालं ते तुम्ही दुसऱ्यांना सांगा, दुसऱ्यांना वाटा, त्याची कमी नाही होणार, त्याची गोडी वाढणार. आणि तुमच्या बरोबर स्वरूप प्राप्तीची मांदियाळी इतरांना प्राप्त होईल ते सुख, आणि स्वरूप प्राप्तीची मांदियाळी तुमच्या अवतीभोवती उभी आहे. म्हणून संप्रदाय हा स्वरूप संप्रदाय भाऊसाहेबांचा, आपण म्हणतो ना संप्रदाय हा स्वरूपाचा संप्रदाय आहे, समाधानाचा संप्रदाय आहे. बर, आणि त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काही सोडायला नको आहे. हा, काही प्रपंच करत असाल, कुटुंबात असाल, काही सोडायचं नाहीये, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, असं समर्थांचं वाट उभी आहे त्या ओळीचा. काही करायला नकोय, काही न करता अगदी कृती सुद्धा काही कर्म कोणतं करायला नको. उदळ काही करत असाल तर ते कर्म बाजूला सारून निवांत राहिलं पाहिजे की ते समाधान, त्या समाधानाची प्राप्ती होईल. सर्व सोडून शोधामधला, सर्व सांडून शोधामधला, असं कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं. सगळं सोडा, करणं आणि धरणं, किंवा सोडणं सुद्धा, बाबा मी हे नाही सोडलं असं काही नाही हो. काही न करता जसा तू आहेस तसा, ते समाधान हेच तुझं अंग आहे. ते जे समाधान आहे ते तुझं अंग आहे, ते तू स्वतःच आहे. निज रूपाचं ठेवणं तुझं तूच आहेस. मग त्याच्यासाठी काय सांडायचं आणि काय मांडायचं? कसली उठाठेव नाही, कसली उठाठेव नाही, कशाची उठाठेव नाही. जसा आहेस तसा आपण आपणाला पहा, मी उगा राहा, उगा राहा, उगा राहा, असं ते आहे. पुढे जितुके काही उत्तम गुण, तितुके आत्मयाचे लक्षण, बरे वाईट तितुके जाण, आत्म्याच करिता शुद्ध आत्मा उत्तम गुणी, सबळ आत्मा अवलक्षणी, बरी वाईट वगी करणी आत्मयाची. बघा, हा 20वा दशक आहे आणि त्यातला आता हा 7वा समास आहे. आत्मा निरूपण आहे. याच्या आधीचाही समास जो आहे तो आत्मगुण निरूपणाचा आहे. म्हणजे 6 आणि 7वा एकच विषय आहे. 6वा 7वा एकच विषय, गुण आत्मयाचे. गुण आत्मयाचे तुम्ही वाचताना तुम्हाला की सर्व ह्या दोन्ही समासामध्ये आत्मा म्हणून जे काही आहे त्याचं विवरण आहे, त्याचं गुण वर्णन आलेलं आहे. आत्मा म्हणजे काय? तर आत्मा म्हणजे काय? समर्थांनी दासबोधमध्ये जाणीव, आपले महाराज जे जाणीव शब्द वापरतात, जाणीव, शुद्ध जाणीव, जाणीव आणि त्रिगुण. जाणीव म्हणजे काय? तुम्हाला आपण आहोत असं जे कळतं ती जाणीव आहे. जे काय आहे ते जाणीवच आहे. जे काही आहे जाणीवच आहे. तर ती जाणीव आणि त्रिगुण मिळून एक अंतरात्मा आहे.
आणि जे काही आहे ते अंतरात्म्याचा व्यवहार आहे. बघा 3 गोष्टी आहेत. हे सगळं नश्वर जग आहे, नश्वर, नाशिवंत, बरोबर. त्याला जड म्हणा. आणि ते जड हालचालीमध्ये येतं, कृती करतं, म्हणजे जीवत्व प्राप्त होतं म्हणा. मग तिथे चेतन आहे. मग एका बाजूला अचेतन आहे जड म्हणून, आणि ते आत्मगुण निर्माण झाला तिथे चेतन. आणि तिसरं आहे ते चैतन्य, त्याला चैतन्य म्हणतो. म्हणजे इकडे अचेतन आहे, मध्ये चेतना आहे, चेतन तत्व आहे, आणि पुढे आहे ते चैतन्य. ते कशातच सामील नाही, ते आहे तसंच असतं. त्याला म्हणून त्याला निश्चळ म्हटलं. निश्चळ, त्याच्या पुढे आहे ते चंचल, आणि त्याच्याही नंतर आहे ते जड तत्व. तर मध्ये जे चंचल तत्व जे आहे त्याला जाणीव म्हणा, अंतरात्मा म्हणा. हे दोन्ही समाज जे आहे ते गुणात्मयाचं वर्णन आहे. काय का तर ह्या पृथ्वी तलावर, या ब्रह्मांडामध्ये जे जे काही घडतं आणि बिघडतं आहे ते सर्व काही आहे ते गुणात्मयाचे आहे. अगदी काही पराकोटीचं पुण्याचं असो, सामर्थ्याचं असो, शक्तिशाली असो, किंवा तुम्ही वाईटातलं वाईट म्हणता ते असो, काय पापात्मक म्हणाल, काय म्हणाल, पुण्याचं म्हणा, पापाचं म्हणा, जे काही या भूतलावर आहे आणि ब्रह्मांडामध्ये आहे ते सर्व जे आहे ते गुणात्मयाचे आहे. म्हणून इथे सुरुवात करताना 12 ज्योतिर्लिंग वगैरे म्हटलं, हे गुणात्मयाचे आहे. कोणी संत कार्य करत असेल, कोणी अगदी दुष्ट बुद्धीचा माणूसही कार्य करत असेल, ते सर्व कशामध्ये आलंय? आत्मगुण. हे सर्व जे काही आहे ते आत्मगुण आहे, गुण आत्मयाचं आहे, त्याच्याशिवाय काही नाही. आणि हे सर्व तुम्हाला कळलं तर पाहिजे. आता ह्या गुण आत्मयाच्या गुणानुवाद करीत बसला आणि त्याचा अनुभव घेतला तरी ते समाधान जे काही आहे ते प्राप्त होत नाहीये. म्हणून तिथे सुखही आहे आणि दुःखही आहे, त्याच्यामध्ये फिरतोय. चंचळाचा फेरा त्याला म्हणजे, चंचळाची नदी आहे भवनदी म्हणून. पण त्याच्यात समाधान प्राप्ती नाहीये. समाधान सद्गुरू सांगतात की काय आहे आणि कसं आहे, आणि कसं तू ते शोधून पहा. तुला त्याचा अनुभव कसा घ्यायचा आहे, त्याची गोडी कशी प्राप्त करायची, त्याला आत्मगोडी म्हणा. काय नाही, अध्यात्मामध्ये त्याला आपण म्हणतो आत्मज्ञान प्राप्ती. ते जे आहे, जे निश्चळ आहे, जे शाश्वत आहे, जे नाहीसं न होणार आहे, सदाच असणं आहे, असं जे तत्व आहे त्याच अवलोकन करणं, त्याची रुची, त्याचा स्वाद घेणं, ते पाहणं, अनुभवात न येणाऱ्या गोष्टीचा, तत्वाचा अनुभव घेणं. जे अनुभवात नाहीये, अनुभवात येऊ शकत नाही, तरी सुद्धा त्याचा अनुभव घेणं, त्याला काय म्हणा, निजांगे साक्षात्कार म्हटलंय. काय म्हणा, ते जे निश्चय तत्व आहे त्याची प्राप्ती होईल. हे जे गुण आत्मयाचे आहेत सगळे, ते सर्व आणि जडतत्व मिळून जे काही दृश्य उभं राहिलेलं आहे आणि जाणीव तयार झालेली आहे, ती जाणीव बाजूला सारून किंवा जाणीवेला उग करून. म्हणून समर्थांनी एक आहे श्लोक तो, जेणे मक्षिका भक्षिणी जाणीवेची. ती जाणीव गिळता आली पाहिजे, म्हणजे उभं राहता आलं पाहिजे. हे सर्व सोडायचं नाहीये, म्हणजे तिकडे अलक्ष करून. जे काही लक्षामध्ये राहतंय, उभं राहतंय, तिकडे अलक्ष करायचंय. आणि अलक्ष केल्यावर लक्षाशिवाय जे आहे
ते आपोआप उघड होत आहे. आणि मग कळत आहे की हे सर्व आपणच आहे. हे सर्व आपले आपण आहे. आपण आहे तेव्हा हे अवघे आहे. आणि हे अवघे म्हणून जे आहे ते तर जड म्हणा, चंचल म्हणा, जाणीव म्हणा, अंतरात्मा म्हणा, त्याच्या मुळाशी जे निश्चल असत एकमेव तत्व म्हणून जे आहे तत्व ते तू आहेस. म्हणजे आपले आपण आहे. निश्चळ तत्व असं ते आहे. म्हणून बघा 20वा हा जो दशक आहे, 20वा दशक, त्याला समर्थांनी नाव काय दिलं? पूर्ण दशक. काय नाव दिलं? पूर्ण. तर ते एक तत्व आहे ना, एक तत्व जे आहे ना ते पूर्ण आहे. एकमेव द्वितीयम नास्ति. ते एकच आहे. ते आहे म्हणून हे अनेक सगळं उभं राहिलेलं आहे चंचल. तर तुम्हा आम्हाला ते एक जे आहे, अद्वैत जे आहे, पूर्ण जे आहे, ते पूर्णत्व काय आहे आणि काय आहे असं पाहताना ते आपणच कसे काय आहे, आपले आपणच कसे आहे हे पाहणं आहे. त्याच्यासाठी अध्यात्माचा हा व्याप न करता सुद्धा कळतं. ते कळण्यासाठी सद्गुरु भक्ती आहे. कोणताही व्याप खटाटोप न करता निजांगे साक्षात्कार केवळ सद्गुरु भक्तीने होते. सद्गुरु चरणाशी तुम्ही राहायचं आहे. सद्गुरु चरणच. महाराज त्याला फार सुंदर सांगतात की तुझ्या हृदयामध्ये तुला जे कळतं आहे आपण आहोत तोच सद्गुरूचा चरण आहे. समज सद्गुरूचा चरण धरून बसायचं म्हणजे काय बसायचंय? आपल्याला आपण जे कळते पण आहे हृदयामध्ये तोच सद्गुरूचा चरण आहे असं म्हणून ते धरून बसायचं आहे. म्हणजे पुन्हा तिथे येते गुण आत्मयाचे म्हणून ज्या आत्म्याचं तिथे वर्णन येतं या दोन्ही समासामध्ये, ते आत्मगुण म्हणून, आत्मा म्हणून आपणच आहोत, जाणीव म्हणून, अंतरात्मा म्हणून हे कळलं पाहिजे. आणि ते कळल्यावर ते धरून राहिलं पाहिजे. मग इतर जे काही अनेक प्रकार आणि विकार हे हे या आत्म्याचेच आहेत. मग त्या विकारापासून मी असा वेगळा आहे असं म्हणून स्वतःशी स्वतः राहता आले. आणि मग त्या तिथे तुम्ही स्थिर झाला की ते पूर्णत्व जे आहे, जे मागे आहे, जे मुळाशी आहे, तिथे तुम्ही सहज असता. तिथे काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. असं ते पुढे काय? पिंडाचा बरा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड बरा शोधावा. तत्वे शोधिता पिंड आघवा कळून येतो. जड देह भूतांचा, चंचल गुण आत्मयाचा. निश्चय ब्रह्मा वेगळा ठाव कैसा देखे तेथे. बस. मग हे जे देह म्हणून महाराज सांगतात, सद्गुरू सांगतात की स्वतःला देह समजू नको. स्वतःला ह्या 1.5-2 हाताचा हा देह स्वतःला मानू नकोस. मग देह जड आहे, देह जड आहे. तो देह जड आहे, मग तो चालतो, बोलतो, करतो. हे जे काही नाना कर्म आणि हे सगळं जे काही होते ती करणी कोणाची? ती आत्म्याची. बघा ना, प्राण गेला की तो काय तुम्ही म्हणता त्याला जीव गेला. जीव गेला की ते शरीर पडलं तिथे, त्याला जड देह. नंतर ताबडतोब त्याची विल्हेवाट लावावी लागते. का? आत्मा आहे तोपर्यंत ते आहे जे काही आहे ते. नाहीतर तो कचरा झाला, मैला झाला, तो टाकायलाच पाहिजे. सडलेलं अन्न आहे ते शरीर म्हणजे, बरोबर ना? मग तिथे ती जाणीव म्हणून जो अंतरात्मा आहे तिकडे तुमचं लक्ष बघ. ते मी आहे, शरीर मी नाही.
माझ्या ठिकाणी माहीचे शुद्ध ज्ञान आहे, कळते पण आहे, ते आपण आहोत. ते धरून बस, ते धरून बस, तिकडे लक्ष ठेव. मग ते करता 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 काही वेळच लागत नाही. ती एकदा सवय घेता सवय चढेल. ती सवय जर तुम्ही घेतली की आपण आत्मा कसा आहोत, तिथे लक्ष ठेवून राहिलं की ते निश्चल तत्व आहे ते तिथे पुढे प्रगट होतं. म्हणजे ते असतं, प्रगट होतं म्हणजे नसतं. ह्या सर्वाचा आधार म्हणून जो सर्वाधार आहे, जे पूर्ण आहे. तुम्ही काय म्हणता ते सकाळी म्हणता तो श्लोक म्हणता ना, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एवावशिष्यते. अपूर्णत्व नाहीच आहे. जे काही आहे ते सर्व एक तत्वच आहे, पूर्ण तत्वच आहे. त्याचा बोध होणं म्हणजे मोक्ष, म्हणजे मुक्ती. आणि सद्गुरु भक्तीने त्याचा बोध सहज होतो. सद्गुरु भक्तीने, सद्गुरु भक्ती हे काही वेगळा नाही. गुरुतत्व हे तुमच्या वेगळं नाही, आपलं आपणच आत्मतत्वच आहे ते. पण सद्गुरु उपासना म्हणजे काही वेगळी नाही. सद्गुरु उपासना म्हणजे ती आपली आपण उपासना करतोय. आणि आपली उपासना करणं म्हणजे पूर्णत्व आपलं कसं आहे ते समाधान म्हणून आपणच कसे आहोत स्वय. आणि समाधानासाठी उगाच भटकतो आपण इकडे तिकडे, हे कळतं. ते पूर्णत्व समजून घेण्यासाठी. पुढे काय? जड तितुके पडिले चंचळ तितुके निघून गेले. जड चंचळाचे रूप आले प्रत्ययासी. निश्चळ आहे सकळा ठाई हे तो पाहणे नलगे काही. गुण विकार तेथे नाही निश्चळासी. ते जे निश्चळ तत्व आहे, परमात्मा तत्व आहे, तिथे गुणविकाराची बातमीच नाहीये. ते जे आहे परमात्मा तत्व म्हणा, परब्रह्म तत्व म्हणा, सद्गुरु तत्व म्हणा, तिथे विकाराची, बदलाची, होण्या जाण्याची काही बातमी नाही, खबर नाही. ते तत्व आहे तसंच आहे. म्हणून महाराज सांगतात आम्हाला की असे किती प्रलय आले आणि गेले, हा मी आहे तसाच आहे. ते तत्व होऊन राहणं, ते जे निश्चळ तत्व आहे, ज्याला काय म्हणतात, अग्निस्पर्श करू शकत नाही, पाण्यामध्ये ते भिजत नाही, बरोबर ना. काही ह्या 5 तत्वापैकी कशाचाच त्याच्यावर परिणाम होत नाही. 5 तत्व त्याच्यात पुढे आहेत, त्याच्यातून निर्माण झालेली आहेत, त्याच्या आधारे आहेत. हे जे आहे परमात्म तत्व, पूर्ण तत्व, ते सर्वाशिवाय सर्व आहे. हे कळणं, ते पूर्णत्व कळणं. पुढे ब्रह्म व्यापक अखंड वरकड व्यापकता खंड. शोधून पाहता जड काहीच नाही. गगनासी खंडता नये गगनाचे नासेल काय. जरी झाला महाप्रळय सृष्टी संहार. तेच आहे. बघा तुम्ही की 5 तत्वापैकी म्हणून समर्थ ते 5व्या तत्व म्हणून ते आकाशाला म्हणतात, जे कधी नाश कसं कशामध्ये काय म्हणू त्याला नाहीसं होत नाही, आहे तसंच राहतं. बाकीची आहे ती कमी जास्त होत आहेत, त्यांची वरकड व्यापकता आहे. ते खंड खंड पडतो त्याच्यात. अग्नी म्हणा, वायू म्हणा, काय जल म्हणा, पृथ्वी म्हणा, जड तत्व म्हणा, यांची व्यापकता वरकड आहे, म्हणजे ती खंडप्राय आहे. आकाश त्यातल्या त्यात जे आहे मग गगन, ते सर्व व्यापले आहे. म्हणजे इकडे जे आहे खाली त्यालाही व्यापलेलं आहे, आणि निश्चळ तत्व आहे जे सर्व पल्याड त्यालाही स्पर्श करून राहिलेलं आहे, ते आकाश आहे. म्हणून त्यातल्या त्यात परमात्मा तत्वाच्या जवळ जे बघा सूक्ष्मच व्हायचं आहे. ह्या जडाकडून तुम्हाला सूक्ष्माकडेच पाहायचं आहे. हे जड तत्व आहेत सगळं, पृथ्वीपासूनची काय अगदी 5 तत्व म्हणजे 4 तत्वापर्यंत ही जड तत्वच आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश त्यातल्या त्यात सर्वात सूक्ष्म आहे. तुम्ही सूक्ष्म होता होता वायूपर्यंत जाता, सूक्ष्माचा प्रवास.
वायूच्या नंतर आकाश तत्वापर्यंत पोहोचता आणि आकाश सूक्ष्म आहे, त्याच्याही पेक्षा सूक्ष्म परमात्मा तत्व आहे. सूक्ष्माचा तुमचा हा प्रवास असा असा मागे मागे पर्यंत गेला पाहिजे. म्हणजे तुम्हाला किती सूक्ष्म व्हायचं आहे. ह्या जडात मध्ये जे काही व्यापार चाललेले आहे त्याच्यापासून असं अलिप्त होत होत मग आमच्या एका पदामध्ये सद्गुरूंचं वर्णन करता काय म्हटलं गेलं, गगनाला भिडलेला गगनाची झालेला प्रिय माझा सद्गुरु हृदयी प्रगटा. तो जो सूक्ष्माला स्पर्श पहिला होतोय तो गगनाचा होतोय. निश्चळ तत्वाचा, त्या सूक्ष्म तत्वाचा पहिला स्पर्श जो होत आहे त्यातल्या त्यात सूक्ष्म म्हणून जे आहे ते गगन. आणि गगनाला स्पर्श करून 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 मग तुमच्या आमच्यासाठी ते सद्गुरु तत्व उभं राहिलेलं आहे. त्या तिथे अवतार होतोय तिथे. हा असं ते आहे. ते आज सुद्धा जयंती आहे. जयंती आहे ना, जयंती भाईनाथ महाराजांची जयंती आहे. 25 मार्च जयंती आपण सगळे साजरी करतो भाईनाथ महाराजांची. तेच परमात्मा तत्व आहे. जयंती म्हणजे जन्मदिवस ना, ते या दिवशी अवतरित झालेले खरं परमात्मा तत्वच आहे. किंबहुना जे काही आहे ते परमात्मा तत्वच आहे. भाईनाथ महाराजांचा वाढदिवस किंवा जयंती काय जे काय म्हणाल ते कोणाची आहे? ते जे पूर्ण तत्व आहे त्याचीच आहे. तेच पूर्णत्वच आहे हो. तुम्ही आम्ही सुद्धा ते पूर्णत्वच आहोत. फक्त तुम्हाला आम्हाला त्याची उमज होत नाही. ती उमज करून घ्यायची सद्गुरुबोधाने, सद्गुरुवचनाच्या आधाराने, सद्गुरुभक्ती करून. भाईनाथ महाराजांनी काय, रणजित महाराजांनी काय, निसर्ग महाराजांनी काय, सिद्धरामेश्वर म्हणून जे आहे पूर्ण तत्व ते धरून बसले. एक नाम दृढ धरा म्हणे, सिद्धरामांचं वचन धरून बसले. मग पूर्णाला पूर्णत्व पावले. तुम्ही आम्ही सुद्धा काय करायचं आहे, आपल्या सद्गुरूंकडून जे वचन प्राप्त झालेलं आहे ते धरून बसायचं आहे. खाता पिता उठता बसता जेवता त्याचं स्मरण करणं आहे. त्या वचनाचं स्मरण झालं त्या पूर्णाचं स्मरण होते. आणि त्या पूर्णाचं स्मरण घेता 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 पूर्णत्व अंगी बांधतंय. असं ते सहज, जसं फूल झाडावर सहज फुलतं हो, काय साहस करावी लागत नाही, तसं आत्मरूप पूर्ण रूप जे आहे ते आपे आप आहे, सहज आहे, नैसर्गिक आहे. फक्त तुमच्या आमच्या कल्पनेने तुम्ही आम्ही त्याच्यापासून लांब आलेलो आहोत. आपल्या अंगी असून ते निजांगी कसं आहे त्याच्यापासून तिकडे न पाहता तिकडे दुखून सुद्धा न पाहता आपण इतर अवतीभोवतीच्या चंचळाच्या फेऱ्यामध्ये लक्ष घालून बसले म्हणून उमज होत नाही. भाईनाथ हा शब्द आणखी काय आहे का? काय पूर्व न कळता वाटे कोडे, कळता वगैरे उघडे, म्हणून एकांती निवाडे विचार पहावा. कळता प्रत्ययाचे संत, एकांता परी एकांत, केली पाहिजे सावचित नाना चर्चा. प्रत्ययाचा संत भेटला पाहिजे. प्रत्ययाचा म्हणजे ज्याने स्वतः आत्मप्रत्यय घेतलेला आहे असा संत भेटला पाहिजे. तुम्हा आम्हाला सहज असे संत प्राप्त झाले, त्यांची भेट झाली. निसर्ग महाराज काय, रणजित महाराज काय, भाईनाथ महाराज. तुमच्यापैकी काही लोकांनी भाईनाथ महाराजांना पाहिलं असेल नसेल. त्यांच्याकडून तुम्हाला वाट सापडते. त्यांच्या सहवासात राहून वाट मोकळी होते. त्यांच्या शब्दांचा आधार घेतला की मार्गदर्शन मिळतं. मार्गदर्शन मिळतं आणि दर्शन होतं, आत्मदर्शन होतं. म्हणून प्रत्ययाचे संत शोधत राहिले पाहिजे. मग ठीक आहे, समाज जो काय असेल तसं. भाईजींची आठवण आणखी काय ओवाचं विचार तो अविचार,
स्थिते कमळती एकंकार एकंकार भ्रष्टाकार करू नये कृत्रिम अवघे सांडावे काही शुद्ध काही एक शुद्ध घ्यावे जाण जाणो निवडावे सारा सार तर कोणी पण असो तो सद्गुरु पद प्राप्ती ज्यांना झाली ते तुमच्या आमच्यासारखेच होते, तुमच्या आमच्यासारखेच होते. काय केलं त्यांनी? एक तर सद्गुरु भक्ती केली. सद्गुरु भक्ती करता करता जे काही सार कळलंय ते सार धरून बसले, असार ते सोडून दिले. तुम्ही आम्ही काय करतो? सार कळलं तरी असार सोडता येत नाही तुम्हाला. सार कळलंय, सार तत्व काय आहे, योग्य तत्व काय आहे, हा हे आत्मतत्व सुद्धा काय आहे कळलेलं आहे बहुतेकांना. तरी सुद्धा चंचळापासून बाजूला सरणं जमत नाही. पुन्हा 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 चंचळाकडेच धावताय. साक्षात्कारी पुरुष, साक्षात्कारी संत तो की जो केवळ निश्चळ तत्व धरून बसतोय आणि निश्चळ तत्व होऊन राहतोय. तो जरी वावरताना दिसतोय, सगळं कर्म धर्म करताना तोही दिसतोय, परंतु त्याच्या ठिकाणी त्याच्या आत्मस्मरणातून ते निश्चळ तत्व किंवा सद्गुरु तत्व म्हणून तिथून तो ढळत नाही. आणि म्हणून तो प्रचितीचा संत. भाईनाथ महाराज काय आणि तुमचे आमचे रणजित मालकर आणि सत्ता मालकर प्रचितीचे संत, साक्षात्कारी संत, स्वरूप सिद्ध आहेत. कारण ते होऊन राहिले आहेत. बघा, हा पूर्ण दशक आहे. कोणीतरी भाईनाथ महाराजांचं छोटं एक पुस्तक काढलं, मी काय माझ्या पाहण्यात नाही, पण त्या पुस्तकाला त्यांनी नाव जे दिलेलं आहे ते पूर्ण असं नाव त्यांनी भाईनाथ महाराजांच्या चरित्रात्मक एक पुस्तक कोणीतरी काढलं. त्याला त्यांनी काय नामाभिधान ते दिलेलं पूर्ण. खरोखरच भाईनाथ म्हणजे सुद्धा पूर्ण. अगदी कधी कधी गंमत वाटते शब्दांची. भाईनाथ महाराजांचं मूळ नाव काहीतरी वेगळं होतं, खंडेराव सबनीस असं काहीतरी होतं, पण लोक त्यांना भाईजी म्हणायचे, भाईजीच म्हणायचे. मग इकडे सद्गुरु नामांचा उच्चार करतो आपण भजनामध्ये, तसं आमच्या गुरुबंधूंनी महाराजांनी एकदा सांगितलंय निरूपणामध्ये की भाईनाथ महाराजांचा भाईजींचा उल्लेख पण त्यांनी सुरुवात केली. भाईनाथ महाराज गुरुपदावर काय होते नाही काही त्यांनी दिलंय, पण असं काय अनुभव काही शिष्य असतील. परंतु आमच्या गुरुबंधूंनी आमच्या महाराजांच्या भजनामध्ये, निसर्ग महाराजांच्या भजनामध्ये भाईनाथ महाराजांचा उल्लेख, भाईनाथ महाराज म्हणून सुरुवात केली. भाईजींचे भाईनाथ झाले. महाराजांनी खूप आनंदाने उल्लेख केलेला आहे एका निरूपणामध्ये भाईनाथ. कारण त्या दोघांची आम्ही पाहिलेलं आहे. आमचे महाराज निसर्ग महाराज आणि भाईनाथ महाराज यांची मैत्री वेगळीच होती. म्हणजे त्यांनी भाईनाथ महाराजांनी पण सांगितलेलं आहे लेखामध्ये, प्रवचनामध्ये, संध्याकाळी भजन संपल्यावर ते चौपाटीपर्यंत जायचे, तिथे जाऊन ज्ञान चर्चा करायचे. कधी कधी त्या तिथे हॉटेल दुकानं वगैरे आहेत त्या खेतवाडीच्या त्या रस्त्यावरून जाताना, म्हणजे इकडून समुद्रावरून निघाला चौपाटीवरनं की महाराजांच्या घरी जाताना पहिल्यांदा इकडे तारा टेम्पलकडे भाईनाथ महाराजांचं घर आहे, पुढे गेलं की खेतवाडीकडे तिकडे आमच्या महाराजांचं घर. ते हे दोघे रात्रीपर्यंत उशिरापर्यंत बंद झालेल्या दुकानांच्या पायऱ्यावर बसून दोघंही चर्चा करायचे, ज्ञान चर्चा करायची, आत्मज्ञानाची चर्चा करायची. तर असा मित्र, असा स्नेही लाभणं हा दुर्मिळ योग आहे हो. आणि तो गुरुबंधू असणं, तर ह्या दोघांची मैत्री म्हणून कोणी म्हणतात ती कृष्णार्जुनाची मैत्री होती.
काय म्हणतील ते म्हणतील. आणि गुरुवारी नंतर रविवारी खूप गर्दी जमायला लागली. मग निरूपणाचा कार्यक्रम किंवा संध्याकाळच्या भजनाचा कार्यक्रम भाईनाथ महाराजांचा हॉल मोठा तिथे, तर तिथे व्हायला लागली. काही उत्सवाची म्हणजे उत्सवाला हॉल घेणं काही नव्हतं, पण भाईनाथ महाराजांचा तो घरचा हॉल प्रशस्त होता. त्यामुळे बहुतेक सगळे लोक तिथे जाऊन महाराजांनी निरूपणे केलेली आहेत, आरती भजन केलेलं आहे भाईनाथ महाराजांच्या घरी. आणि एरवी तर संध्याकाळच्या भजनाला भाईनाथ महाराज यायचेच आणि भाईनाथ महाराजांची वाट बघत राहायची. म्हणजे आले जर मागे पुढे झालं महाराज सुद्धा बघत असायचे, अजून भाई आले नाहीत असं म्हणत. तर ह्या दोघांमध्ये जे प्रेम होतं ना, मैत्री होती ना, गुरुबंधू म्हणून असे, पण ती त्याच्यामध्ये जो धागा होता तो सद्गुरु भक्तीचा होता. आणि तुम्हाला मी सांगतो काय अलौकिक आहे की काही महाराजांच्या जयंती उत्सवाला वगैरे ते वाढदिवस म्हणा, महाराज देहरूपामध्ये असताना वाढदिवस म्हणायचे, तेव्हा महाराजांची म्हणजे आमच्या महाराजांची निसर्गदत्त महाराजांची पाद्यपूजा स्वतः भाईनाथ महाराज करायचे. आपल्या गुरुबंधूची पूजा गुरु इतकाच मान देऊन त्यांची पाद्यपूजा स्वतः भाईनाथ महाराज करायचे. हे जे आहे ते अलौकिक आहे. ते आज तुम्ही आम्ही पाहू शकत नाही. असं अलौकिक गुरुबंधूवर आपला गुरुबंधू असं प्रेम करणं. आणि महाराजांचं सर्व अध्यात्म त्यांनी सुरुवातीला काही 2-3 लेख मी वाचले भाईनाथ महाराजांचे, की निसर्गदत्त महाराजांची शिकवण, निसर्गदत्त महाराजांची आध्यात्मिक शिकवण अशा शीर्षकाचे त्यांचे लेख आहेत. त्यांनी निरूपणही करताना सांगितलेलं आहे आपल्या गुरुबंधूचं नाव. परंतु लेख स्वतः लिहिलेले आहेत की माझा गुरुबंधू त्याची काय शिकवण आहे. सद्गुरूंची शिकवण कोण सांगतो, लेख लिहिल, प्रवचन देईल, पण माझ्या गुरुबंधूचं सुद्धा ज्ञान हे आहे, ते मला जगाला सांगायचे, ती ओळख करून मला द्यायची आहे. हृदयामध्ये अखंड प्रेमाचा जरा जर वाहता नसेल, तो कसा अखंड आणि अनंत, आणि सद्गुरु बद्दल जितकं प्रेम म्हणजे सिद्धरामेश्वरम तितकं आणि तसंच त्याच तोडीचं प्रेम त्यांनी आपल्या गुरुबंधू महाराजांकडे. ही भाईनाथ महाराजांची महत्ता आहे, भाईनाथ महाराजांचा हा महिमा आहे, त्यांचं थोरपण जे आहे ते आहे. हे आम्ही आमच्या महाराजांचे शिष्य म्हणून पाहतोय की भाईनाथ महाराज किती थोर. तर आजच्या दिवशी मला ते दृश्य आठवतं की स्वतः भाईनाथ महाराज आमचे गुरुबंधू बाजूला असे उभे आहेत आणि भाईनाथ महाराजांची पाद्यपूजा करतात. भाईनाथ महाराजांची थोरवी जी आहे ती ही आहे. तर का ते करू शकले? विवेक करून विचार करून आपण सुद्धा पाहिलं पाहिजे ना, का? कारण त्यांनी ते ओळखलं की माझ्या सद्गुरूचाच सर्व हा चमत्कार आहे. मी केवळ माझा सद्गुरू नव्हे, माझा गुरुबंधू, त्या गुरुबंधूचा परिवार आणि अवघा संसार हा माझा सद्गुरूचाच आहे, सद्गुरू स्वरूपच आहे. हे तत्व भाईनाथ महाराजांना उमगलेलं होतं, म्हणून तर ते हे करू शकले, म्हणून ते तसं त्यांच्याकडून कृती घडलेली आहे. तर त्यांच्यापासून तुम्ही आम्ही शिकायचं ते हे शिकायचंय. गुरुबंधू म्हणून एकमेकाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती अशी आत्मदृष्टी असली पाहिजे, ही आत्मदृष्टी असली पाहिजे, हे शिकायचंय. म्हणून भाईनाथ महाराज त्यांच्या चरित्राला पण नाव त्यांनी दिलं, ते पूर्ण हे नाव मिळालेलं आहे. खरोखरच संपूर्ण तत्व, परमात्मा तत्व भाईनाथ भाई बघ काय शब्दांची व्युत्पत्ती होत पाहतात ना लोक. शब्द कसा बनला, तर भाई म्हणजे बाहण दास डोंगरी राहतो, साता समुद्रा बाहतो म्हणजे सगळं तो आपल्या मिठीत घेतो, त्याच्या लक्षाच्या
त्याच्या दृष्टीच्या आवाक्यामध्ये येतो. जरी तो दास डोंगरात राहतला, एका बाजूला बसलेला असला, तरी आत्मज्ञानाने तो अवघा ब्रह्मांडाचा पसारा कवडून घेतलेला आहे त्याने. बाहणे बाहणे बाही 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 म्हणजे हे अवघ जे आहे प्रवाही चंचळाचं चक्र, ते त्याने अवघ कवटाळलेलं आहे. तो भाई बाही बाहीचा भाई झाला. तर बाही म्हणजे हे जे प्रवाही आहे, जे वाहणार आहे चंचळ, त्याच्या मागे जे आहे, प्रवाहीच्या मागे जे आहे निश्चल तत्व, तो भाई प्रवाही बाही भाई नाथ पूर्ण. तो भाई नाथ, तो पूर्ण आहे. ते निश्चल तत्व तोच आहे, ते एकमेव तत्व तोच आहे. भाईनाथ. म्हणून भाईनाथ महाराज की जय. सद्गुरु भाईनाथ महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. वाढता वाढता विस्तीर्णला, अनेका विश्रांती पावला बहुत प्राणी. तव देह विठ्ठल. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा